आता मुद्दा उंचीचा. हं. तो ऍक्च्युली खूप व्हॅलिड मुद्दा आहे, कारण त्याच्यामध्ये खूप प्रॅक्टिकल गोष्टी येतात. बरं. जसं की जर का उंची कमी असेल, जशी माझी उंची कमी आहे 5'1" किंवा अशा उंचीच्या मुलींना खूप साडी जर खूप उंच असेल, तर मी लिटरली कांजीवरम वगैरे जेव्हा खोचते, तेव्हा ती माझ्या गुडघ्यापर्यंत येते आत हं. खोचल्यानंतर. तर ते प्रॅक्टिकली थोडं अवघड जातं आणि आतमध्ये खूप फुगतात. तर मग मी शक्यतोवर असं सांगते, की जर तुमची हाईट कमी असेल, तर तुम्ही अशा साड्या निवडा ज्यांची हाईट कमी आहे. हं. म्हणजे जसं की बनारसी, टसर्स म्हणजे आता ही बेंगॉल टसर आहे तशी किंवा पैठण्या, हं. या तेवढ्या उंचीला मोठ्या नसतात जेवढ्या कांजीवरम असतात. हं. सो थोडी उंची कमी असलेल्या साड्या नेसल्या तर तुम्हाला इथे पोंगा होणार नाही किंवा आतमधनं अनकम्फर्टेबल होणार नाही. आणि हे सुद्धा म्हणजे तुम्ही कांजीवरम घ्यायचीच नाही का असं नाहीये. पण ऍटलीस्ट अशा फंक्शनला जिथे तुम्हाला खूप वेळ ती साडी नेसायची आहे किंवा तुमचं स्वतःचं फंक्शन आहे, अशा वेळेला शक्यतोवर अशा साड्या चूज करा ज्याची हाईट तुमच्या हाईटला सुटेबल आहे. हं. हे कमी हाईट वाल्यांचं. आणि ज्यांची हाईट जास्ती आहे त्यांना मी असं रेकमेंड करते की एकतर तुम्ही कापड वरनं लावून घ्या, म्हणजे तुम्हाला ती साडी कमी पडली असं होणार नाही. मोठ्या बॉर्डर्सच्या साड्या हाईट जास्ती असली तर चांगल्या दिसतात. हं. हे खरं आहे. खूप जणांना असं वाटतं की मोठी बॉर्डर असेल तर माझी हाईट कमी, मी नाहीच नेसली पाहिजे. असं उलटा अर्थ काढू नका. पण जेवढे उंच हाईट आहे तेवढ्या मोठ्या ब्रॉड बॉर्डर्स अतिशय सुंदर दिसतात, उठून दिसतात. हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यामुळे उंचीबद्दल माझ्या ह्या 2 टिप्स आहेत, की तुम्ही उंच असाल तर तुम्ही वरनं कापड लावून घ्या. हं. आणि अजून एक, जर तुम्ही प्लीटअप करणार असाल पल्लू आणि तुमची हाईट खूप असेल, तर तुमचा नॅचरली लेंथ जास्ती लागते, तर मग आतल्या बाजूनी साडीला कापड लावून घ्यायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे आपण जो सो ब्लाउज हां, पीस करेक्ट, कापतो करेक्ट. त्याच्याऐवजी तो तिथे कापड ठेवायचा हां. किंवा कापडच लावायचं. हं. या 2 पैकी काहीतरी करायला पाहिजे. पण हे झालं ज्या उंच आहेत किंवा उंच करेक्ट. नाहीये. पण बरोबर. काही वेळेला आपल्याला हं. इल्युजनल इफेक्ट करावा द्यायचा लागतो. असतो. लग्न करेक्ट, असेल करेक्ट. आता ॲब्सोल्युटली. तर येस. एखाद्या मुलीचं लग्न आहे जिची बरोबर, हाईट नाहीये जास्त बरोबर. किंवा तिचा नवऱ्याच्या हाईटला तिला मॅच मॅच करायचंय असा करायचा जर किंवा आपण हो, विचार हो, केला, हो. तर अशा वेळेला तू त्या बायकांना काय टिप्स देशील? मला असं वाटतं, की तुम्ही जर का शॉर्टर असाल, तर शक्यतोवर मोठे बुट्टे घेऊ नका. हं. त्यांनी ओव्हरऑलच ती स्पेस कमी वाटते. हं. छोटे-छोटे बुट्टे असतील तर ती स्पेस इल्युजन क्रिएट होतं, की थोडी मोठी आहे. हं. सो हा एक मुद्दा आहे, की छोटे बुट्टे, नाजूक बुट्टे चूज करा. छोटे अगदी गरज नाहीये, पण ॲटलीस्ट खूप मोठे-मोठे बुट्टे नको. दुसरं म्हणजे वरची बॉर्डर जी असते ना, खालची बॉर्डर मोठी असली तरी चालते. वरची बॉर्डर नॅरो पाहिजे. हं. जर उंची कमी असेल, तर वरची बॉर्डर नॅरो असेल, तर तुमची अप्पर बॉडी थोडी उंच असल्याचं इल्युजन क्रिएट होतं. सो ही एक माझी अजून एक टिप आहे. आणि हां, खूप बस. उंच असाल तर? खूप उंच मुलींना बुटकं दिसायचं नसतं जनरली. पण ॲट द सेम टाईम उंच मुलींना एक टिप आम्ही सांगतो, की खूप नॅरो प्लीटअप करू नका. हं. त्याने तुम्ही अजून टंगाळ्या दिसता, म्हणजे अजून हं. व्हर्टिकल दिसता. हं. थोडी ब्रॉड प्लीटअप करा. जर पल्लू प्लीटअप करणार असाल, तर थोडा ब्रॉड करा. त्यांनी स्लाइटली असं एक थोडं शॉर्टर किंवा इल्युजन तयार खूप होतं. असं ताणल्यासारखं इल्युजन होत नाही. हां, असं कारण आम्ही काही वेळेला सजेस्ट खूप करतो. बारीक आणि येस. उंच मुली असतात, ज्या करेक्ट, मॉडेल करेक्ट, टाइप्स असतात. करेक्ट, त्यांना करेक्ट. पण काहीतरी असं येस, येतच येस. असेल कॉम्प्लेक्स, की ॲब्सोल्युटली. अरे हो, हे हो. काय करायचं किंवा अगदी, कसं अगदी. करायचं? येस, येस. वस्त्रवाईच्या माध्यमातून कवितांनी आपल्याला काही टिप्स दिल्यात. जर आपल्याला काही गोष्टींचे कॉम्प्लेक्सेस असतील, ते आपण कसे दूर करावेत आणि आपण साडी त्यातून कशी नेसून आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवावी, याच्या सुंदर टिप्स तुम्हाला मिळाल्यात. तुम्हाला अजून काही अशा टिप्स माहिती असतील आणि हव्या असतील, तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये वस्त्रवाईच्या ते नक्कीच घेऊन येऊ.